40 ते 50 हजारचे कीर्तन करायचे. गुण चांगले पण अवघड वाईट आहे. काही उपयोग आहे त्याचा. मला इथं म्हणायचं नाही तसं, पण फार वाईट परिस्थिती आहे. म्हणजे आज तुकोबारांच्या गाथा त्यावेळी त्याने तो टाकला पाण्यामध्ये. कुणी त्याने म्हणजे त्या लोकांनी. त्या दिवशी बाहेर आला, तरंगला, त्याने टाकलेला गाथा मात्र ह्याच अक्षरशः बुडवला. कीर्तन आता त्यांनी एवढा भयवाट केलाय. कीर्तनाचे 40-50 हजार सुपारी. आज जेवढे कीर्तन करेल, मला त्यांना बाहेर बोलायचं नाही, त्यांची कीर्तनाची आज फार गडबड झालेली. कारण याला कीर्तनकार जबाबदार नाही, तर समाज जबाबदार आहे. समाजाने त्याला खेचून धरलेले. त्याचं 40-50 हजार रुपये. अरे 40-50 हजार रुपये एखादं दान गरीबाला करा ना. एखादं करा, गरीबाला तुम्ही घर बांधायला द्या 40-50 हजार रुपये. तो तुमचा फोटो लावलाय तो घरामध्ये. काय कीर्तनामध्ये सांगतात आणि कोणतं एवढा शब्द त्यांनी विकत आणलेला आहे. कीर्तनामध्ये कीर्तन करताना त्यांनी कोणते शब्द विकत आणलेले. राम महाराज काय नाही विकत. तुकोबाराची गाथा किती रुपयाला? 250 रुपयाला. ज्ञानेश्वर किती रुपयाला? 250-300 रुपयाला. 700 रुपये फक्त झाले. ते 700 रुपये झाले. 700 रुपयाचे 60 आणि 50 हजार रुपये. वाईट परिस्थिती नाही. जे ते कीर्तन करावे ते आलं नाही सेवावे. घेतात ना. तुका म्हणे घेती देती तेही मी आमचं त्यांना पहिलेच विचारलं, तेव्हा मला पाकिट म्हणून द्यायचं नाही. मी 1 रुपया छड्याला सुद्धा हात लावणार नाही. कारण तुम्ही दिलं तरी तुम्ही नरकाला जाणार आहात आणि मी घेतलं तरी मी नरकाला जाणार आहे. आतापर्यंत केलेले पाप ते कमी आहेत आपल्या बरोबर. मग एवढे पाप घेऊन अजून कुठे आपल्याला वाढवायचं आहे म्हणून नको आपल्याला. मला 1 रुपये नको. जे काय द्यायचं ते ह्यांना द्यायचं आहे. नामचिंतन आहे. नामाचा हा बाजार झाला ना पाहिजे. नाम कसं आहे? साधा आहे, सोपं आहे, सोपं आहे. आणि ते जर असं जर होत असं तर चुकीचं आहे.